कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? हो। कसला एवढा विचार करताय? अहो हेच कामाबद्दलच जरा। कामाचा विचार नका करू, आपलं काम उत्तमच चाललंय। हो, नाही खरंच काम चांगलंच चाललंय। बरं गायतोंडे, हिरकणी योजनेच्या सगळ्या फाईल रेडी ठेवा, आपल्याला रिव्ह्यू साठी पाठवायचे। आणि मला असं वाटतं की इतर जिल्ह्यांमध्ये पण हिरकणी योजना सुरू झाली पाहिजे। सुरू झाली तर चांगलंच आहे ना? हो, आपण तिथेही अंमलात आणूया। म्हणजे आपल्या बाळासाठी आणि आपल्या आईसाठीच कशाला, सगळ्या हिरकणींना फायदा व्हावा अशी इच्छा आहे माझी। आणि गायतोंडे, आईसाठी आपलं बाळ सुखरूप असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे प्रत्येक आई। मॅडम, आय एम सॉरी, पण बाळाची आठवण आली का? आठवण तेव्हा येते जेव्हा आपण ते विसरतो। म्हणजे गायतोंडे, माझं बाळ गेलंय आता, हे मी स्वीकारतेय। राव, माझ्यासाठी लय मोठा धक्का आहे हा। वेळ लागेल ना? येस मॅडम, आय कॅन अंडरस्टँड। पण अजूनही म्हणजे बाळ अजूनही बाळ आहे असं वाटतं का? हो। गायतोंड्यावर काय वाटतंय त्यापेक्षा काय आहे हे महत्वाचं आहे ना? मॅडम, असं बोलताना मी तुम्हाला प्रथमच पाहतो। असं म्हणजे? असं म्हणजे मनाविरुद्ध। कारण आजपर्यंत तुम्ही जे मनाला पटेल तेच बोलत आहात आणि इनफॅक्ट तेच करत आलात। उदाहरणार्थ आपली हिरकणी योजना, सगळे तुमच्या विरोधात होते, पण तुम्ही ठाम राहिलात। गायतोंडे, तेव्हा मी आई होते, तेव्हा माझ्या पोटात बाळ होतं। मॅडम, तुम्ही आत्ताही आई आहात। म्हणजे असं म्हटलंय ना, जब से मैंने माँ का लिबास पहना है, ऐसे लग रहा था जैसे तितली ने मुझे अपने रंग दिए हो। तसंच आहे हे। गायतोंडे, चुकून अर्जुन समोर बोलू नका। नाही हो मॅडम, मी हे तुमच्यासमोरच बोलतोय। तुम्ही 9 महिने बाळाला पोटात वाढवलं, त्याला जन्म दिला, म्हणजे तुम्ही आई झालातच की। गायतोंडे, मी आई झाले, पण मला आई पण नाही ना अनुभवता आलं। आणि काही म्हणा गायतोंडे, शेवटी ना आपलं बाळ ते आपलं असतं। आईला आपल्या बाळाविषयी काय वाटतं ना, हे जगा वेगळं आहे। ते मूल किती मोठं झालं ना तरी ते आईसाठी बाळच असतं तिचं। हो मॅडम, मॅडम तुम्ही एवढं भरभरून बोलताय। अजून दुसरं करू तरी काय शकते? अहो मॅडम, गायतोंडे बस। चला आपण कामाला लागूया। बरं, आपली मंथ एंडची मीटिंग कधी आहे? परवा। बरं ठीक आहे, आपल्या सगळ्या डिपार्टमेंटला सांगा मला सगळ्यांचे रिव्ह्यूज पाहिजे, फाईल रेडी ठेवा म्हणा। येस मॅडम। मॅडमच्या मनात अजूनही घालमेल चालू। दीपानी अण्णाचा शोध नाही थांबवला पाहिजे मी। गायतोंडे, अजून काही बोलायचंय का? नाही, हो मॅडम, ते नीलिमा डॉक्टर आहेत ना, त्या बाहेर थांबलेत, तुम्हाला भेटायचं म्हणतायत। हो का? अहो पाठवा की त्यांना। येस मॅडम, आता पाठवतो। गायतोंडे नेहमी विचारतात मला बाळाबद्दल काय झालंय ते काळजीपोटी की अर्जुनने सांगितलंय म्हणून। बाळ कुणासारखं दिसते या ठिकाणी? आप्पी दीदी सारखं, आप्पी दीदी सारखं। अपर्णा मॅडम, आत येऊ का? हो मॅडम, या ना, प्लीज बसा। कशा आहात? मी मस्त। कामात आहात? अहो नाही, आता गायतोंडे म्हणाले तुम्ही बाहेर थांबला। ऍक्च्युली तुम्ही हिरकणी योजनेची व्यवस्थित माहिती असलेली एक फाईल तयार करताय ना? हो, त्या संदर्भातच बोलायचं होतं मला। बरं झालं आलात तुम्ही। डॉक्टर, खरं सांगू का, मला आता असं वाटतंय की ही योजना संपूर्ण राज्यभरात आणि नंतर संपूर्ण देशात सुरू व्हावी, सगळ्यांनाच फायदा मिळावा। आणि आतापर्यंत जितक्या बाळांना आणि जितक्या आईंना याचा फायदा झालाय ना, त्याची एक लिस्ट काढावी, त्याची आपल्याला आकडेवारी कळेल। आणि तुम्हालाही काम करताना काय काय अनुभव आले त्याची जर माहिती मिळाली असती तर। नक्कीच नक्कीच देईन मी सगळं।
थँक्यू, खरंच थँक्यू. अपर्णा, एक विचारू का तुम्हाला? हो, म्हणजे तुमच्या डिलिव्हरी नंतर तुमच्या छातीत दुखलंय किंवा लॅक्टेशन झालंय असं काही झालं होतं तुम्हाला? पाना फुटला का असं विचारायचंय का? हो, खरं तर खूप दिवसापासून मला तुम्हाला हे विचारायचं होतं. डॉक्टर, मला पाना फुटलाच नाही. काय? कसं शक्य आहे हे? आता बाळच नाही तर पाना कसं काय फुटेल? तुम्हाला आता इतर काही त्रास होत नाहीये ना? नाही, काही नाही. बरं, काळजी घ्या. हो. खरं तर एवढंच मला बोलायचं होतं. एक सांगू का, तुम्ही आणि अर्जुन अजून तरुण आहात, तर तुम्ही सेकंड चान्स घेऊ शकता. विचार करा. दुसऱ्या बाळाने पहिलं बाळ परत येणार आहे का? नाही, पण दुःख मात्र हलकं होईल ना. डॉक्टर, खरं सांगू का, आमच्या दोघांच्या डोक्यातही हा विचार नाही आला. बरं, ठीक आहे, वेळ घ्या, पण कुठल्याही कारणाने खचून जायचं नाही. नाही. बरं, येऊ मी आता? हो. काळजी घ्या. मला पाना का नसेल फुटलं? बाळ जिवंत आहे असं वाटत असतानाही मी हे तिचे संकेत आहेत का? हे नाही आहे का माझं बाळ? अरे बाहेर मांडवाल्याला चहा दिला का? सरकार, हा. चहा नको, सरबत करत होते मी. केलंय हा. ना, द्या त्यांना. बरं, अजून काय काय कामं राहिल्या? दादा, सगळ्यांना आमंत्रण पोचली का? कुणाला सांगितलं होतंस? दादा, मी बारक्याला सांगितलं होतं की घरोघर जाऊन सगळ्यांना आमंत्रण दे म्हणून. अरे बारकेला कशाला सांगायचं? निमंत्रणाला घरचं कोणीतरी जायचं. मी बोललो तो सुजाला परत मी नसतो जात. मी काय घरगाडी काय? तुझ्या घरगडी म्हणून नाही, घरचं म्हणून जायचं असतं निमंत्रण द्यायला. जाऊ द्या सरकार, त्याला जायचं नसेल तर राहू द्या. मी एक काम करतो, बारकेला विचारतो कोणाला सांगितले, नाही तर मी स्वतः फोन करतो लोकांना. बर, पोरीनो, घुगऱ्या टाकल्यात का शिजायला? हो, घुगऱ्या टाकल्यात आणि स्वयंपाकाचं पण सांगितलं. बरं. आणि आई, किराणा पण आलाय. झालंच की सगळं उरकत झाले. नाही अर्जुन, अरे अजून बरीच कामं बाकी आहेत. मांडव आत्ताशी होतोय, त्यातलं डेकोरेशन बाकी आहे. अजून मंडपातलं डेकोरेशन राहिले होय? दादा आधी सांगायचं नाही. अरे ते उशीर आले, आता त्यांचं झाल्याशिवाय आपल्याला कसं करता येईल तिचं? आत्यांना बोलवलंय का? आत्याला मी सांगितलंय, मी फोन केला होता आत्याला. दाजींना काहीतरी ड्युटी लागली वाटतं कोकणात, ते ट्राय करतो म्हणलं. अरे मग येते का नाही ती स्मिता? नाही, आत्या येणार आहे फिक्स मध्ये, दाजींचा अजून नक्की नाही. बर, काय अप्पे, तुझ्या घरच्यांना बोलवलंय ना? हो मावशी. ते तर असणारच ना, कारण आपल्या घरात कुठला बी कार्यक्रम असला ना की ते पहिले ते मांडवाली यायच्या आधी पार वडा घेऊन हजर असतात आपल्याकडे. माझे यावाई आहेत ते. हा, इथं काय संबंध नसताना तुम्ही घरात राहिलाय, ते कार्यक्रमाला तर येणारच ना. अगदी बरोबर बोललास, यांना असंच पाहिजे. होय का? नाही, लयच तोंड चालायला लागले बरं का तुमचं. सुरुवात तुम्हीच केलीत की मावशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.